आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धा जाहीर। महिला आरक्षण विधेयकात सुधारणेचे काँग्रेसचे आश्वासन। शालेय गणेशोत्सवाने जपली 92 वर्षाची परंपरा। विसर्जन तलावांची महानगरपालिका, मनपा आयुक्त आणि महामंडळाकडून पाहणी। भव्य मिरवणुकीने पर्युषण पर्वाची निपाणीत सांगता। रेल्वेच्या फिशप्लेट चोरट्यांना 3 जणांना अटक। समर्थनगर येथील देखाव्याचे उद्घाटन। देवराज अर्थ कॉलनी रहिवाशांचे रास्ता रोको आंदोलन। अमित शहा यांची शिंदे फडणवीस यांच्याशी चर्चा। मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। 3 वर्षांपूर्वी सुरू केलेला स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन सोहळा आता बेळगावच्या तमाम महिला वर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। त्यामुळेच आता गणेशोत्सवापूर्वीच महिला वर्गाकडून याची चौकशी सुरू झाली आहे। यंदाचा नवरात्रीचा उत्सव दिनांक 15 ऑक्टोबर पासून सुरू होतोय। यासाठी पूर्वतयारीला वेळ मिळावा याकरिता आम्ही आता अगदी योग्य वेळी या स्पर्धेसाठी घोषणा करीत आहोत। आपली नावे त्वरित नोंदवा। प्रत्येक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 10 महिला असाव्यात। आपल्या ग्रुपचा नवरंगातील व्हिडिओ आमच्याकडे पाठवून द्यायचा आहे। आपल्या कल्पकतेनुसार व्हिडिओमध्ये कलाविष्कार दाखवू शकता। शारदीय नवरात्रीचे 9 रंग पुढील प्रमाणे आहेत। पहिला दिवस केशरी, दुसरा दिवस पांढरा, तिसरा दिवस लाल, चौथा दिवस रॉयल ब्ल्यू, 5वा दिवस पिवळा, 6वा दिवस हिरवा, 7वा दिवस राखाडी, 8वा दिवस जांभळा, 9वा दिवस मोरपंखी हिरवा। आपल्या माहितीसाठी स्मार्ट न्यूजने यंदा आपले छापील वर्तमानपत्र देखील उपलब्ध करून दिले आहे। त्यामुळे नवरात्रीचा आनंद द्विगुणित होणार आहे। तमाम महिला वर्गाला विनंती आहे की हे वर्तमानपत्र आपल्या घरी पोहोचले पाहिजे। यासाठी आपण याचे सभासद होऊ शकता। याची रोजची किंमत आहे फक्त 4 रुपये। आपण महिनाभराची किंवा वर्षभराची आगाऊ नोंदणी करून विशेष सवलत देखील घेऊ शकता। तसेच प्रत्येक सभासद महिलेसाठी एक भेटवस्तू मिळणार आहे। महिला आरक्षण विधेयकात सुधारणेचे काँग्रेसचे आश्वासन। आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास महिला आरक्षण विधेयकात सुधारणा करेल अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी दिली। ते म्हणाले की या विधेयकाच्या तत्काळ अंमलबजावणीत कोणतीही मोठी कायदेशीर गुंतागुंत नसताना मोदी सरकार मात्र या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आगामी 10 वर्षे प्रतीक्षा करायला लावणार आहे। जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित करताना खरगे बोलत होते। ते म्हणाले, संसदेत या विधेयकाला पाठिंबा देताना काँग्रेसने ते तत्काळ लागू करण्याची मागणी केली होती। केंद्रात 2024 मध्ये आमचे सरकार जेव्हा येईल तेव्हा आम्ही सर्वप्रथम या विधेयकात तशी सुधारणा करू। केंद्र सरकारने अनुसूचित जाती जमातींना काय महत्त्व दिले? संसदेच्या नवीन इमारतींच्या पायाभरणीसाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ते दलित असल्याने निमंत्रित करण्यात आले नव्हते असा आरोपही खरगे यांनी यावेळी केला। शालेय गणेशोत्सवाने जपली 92 वर्षांची परंपरा।
बीके मॉडेल हायस्कूलमध्ये 92 वर्षांची परंपरा जपत श्री गणपती उत्सवाचा सांगता समारंभ आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी बेळगावचे प्रसिद्ध बिल्डर प्रवीण अप्पण्णावर होते। प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी बेळगावचे प्रांताधिकारी श्रवण नाईक आणि बेळगावचे प्रसिद्ध सीए मडिवाळप्पा तिगडी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या मनोरंजन कार्यक्रमाने झाली। पाहुण्यांचे स्वागत श्री उमेश कुलकर्णी यांनी केले। स्वागत श्री एस.एन. जोशी यांनी केले। शाळेच्या मुख्याध्यापिका आणि गणपती उत्सव संयोजिका श्रीमती शैला चाटे यांनी गणपती उत्सवाचा अहवाल सादर केला। स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। विसर्जन तलावांची महानगरपालिका आणि मनपा आयुक्त आणि महामंडळाकडून पाहणी। शहर आणि परिसरात आता गणेश उत्सवाचा जागर अखंड सुरू झाला आहे। त्याचप्रमाणे श्री विसर्जन सोहळ्याचे वेध प्रशासनाला लागले आहेत। दिनांक 28 रोजी श्रीमूर्तीचे विसर्जन होणार आहे। त्यासाठी भव्य मिरवणूक निघणार आहे। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि मनपा आयुक्त आणि अधिकारी वर्गाने पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते। श्री विसर्जन मिरवणुकीचा मार्ग तसेच तलावांची व्यवस्था या मुद्द्यांचा विचार करून पाहणी करण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। मागील काही दिवसांपासून श्री विसर्जनाच्या योग्य व्यवस्थेसाठी प्रशासनाकडून सातत्याने दक्षता घेण्यात येते। तसेच मिरवणूक मार्गावरील समस्या दूर करण्यासाठी महामंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केलाय आणि त्यामुळे आता श्री विसर्जन मिरवणूक यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारीस प्रारंभ झालाय। भव्य मिरवणुकीने पर्युषण पर्वाची निपाणी सांगता जैन श्वेतांबर मूर्तीपूजन संघातर्फे 12 सप्टेंबर पासून पर्युषण पर्वाचे आयोजन करण्यात आले। या काळात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। पर्युषण पर्व सप्तमी निमित्त शहराच्या प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत चांदीची पालखी, चांदीचा रथ, चांदीचा पाळणा, 14 स्वप्न, इंद्रध्वज यांचा समावेश होता। बेडकीहाळ आणि निपाणी येथील बँडच्या निनादात ही मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये हत्ती, घोडे यांचा सहभाग होता। गुरुवारपेठ येथील चंद्रप्रभू बावन जिनालय पासून कोठीवाले कॉर्नर, अशोकनगर, जुना पीबी रोड, नगरपालिका, जुना मोटार स्टँड, नेहरू चौक, महादेव गल्ली, गांधी चौक, रविवारपेठ मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली। रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या 3 जणांना अटक। रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या 3 जणांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे। शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 6 फिश प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत। आरटीएफचे निरीक्षक एस.आर. कारेकर, उपनिरीक्षक हर्षराज मीना आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे। अटक करण्यात आलेल्या महिलेसह 3 जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय। सुलधाळ आणि सुळेभावी रेल्वे स्थानकादरम्यान गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली आहे। या त्रिकुटाने रेल्वे रुळावरून चोरलेल्या 16 फिश प्लेट आणि 30 ER चिप्स जप्त करण्यात आल्या आहेत। हे साहित्य त्यांनी गांधीनगर येथील एका स्क्रॅपच्या अड्ड्यावर विकले होते। आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी या अड्ड्यावर तपासणी करून आणखीन 12 फिश प्लेटही जप्त केल्या आहेत। समर्थनगर येथील देखाव्याचे उद्घाटन। बेळगावचा एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ, विनायक मार्ग, समर्थनगर बेळगाव यांच्या वतीने कुंभकर्ण सारखा निद्रावस्थेत असलेला आपला हिंदू बांधव या देखाव्याचे उद्घाटन श्रीरामसेना हिंदुस्थानचे श्री रमाकांत दादा कोंडुस्कर आणि डॉक्टर रवी पाटील साहेब यांच्या हस्ते फीत कापून देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। तसेच बेळगावचा एकदंत टी-शर्टचं अनावरण लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष श्री विजयदाता जाधव आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री हिरामणी मुचंडीकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी इंद्रजित पाटील, अजित जाधव, उमेश कुलकर्णी, प्रकाश पाटील, महेश बडमजी, प्रताप चौधरी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते। देवराज अर्थ कॉलनी रहिवाशांचे रास्ता रोको आंदोलन। बेळगाव महापालिकेचा भाग असलेल्या आणि बुडा येथून 11 क्रमांकाच्या योजनेत येणाऱ्या बसवनकुर्ची येथील देवराज अर्थ कॉलनी या भागाकडे महापालिकेने आणि बुडाने दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी रास्ता रोको करून आंदोलन केलं आणि पुतळा दहन केलं। रविवारी दिनांक 24 रोजी सकाळी 9 वाजता स्थानिक संघटना आणि महिला नागरिक महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी देवराज अर्थ कॉलनी वेलफेअर सोसायटीने 15 दिवसात देवराज अर्थ कॉलनीच्या समस्यांवर महापालिकेने प्रतिसाद न दिल्यास बेळगाव आणि बागलकोट राज्य महामार्गावर येऊन आंदोलन करू अशी हाक दिली आहे। यावेळी महेश हिरेमठ, वकील यल्लाप्पा दिवटे, डॉक्टर जगत शंकरगौडा, बसवराज सुनगार, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमित शाह यांची शिंदे फडणवीस यांच्याशी चर्चा।
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबई भेटीवर आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 15 मिनिटे बंदद्वार चर्चा केली। फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी ही चर्चा झाली। मराठा आरक्षणासह राज्यातील राजकीय घडामोडींबाबत शाह यांनी शिंदे फडणवीस यांच्याशी चर्चा केली। आमदार अपात्र आणि संभाव्य परिस्थिती याबाबतही गुफ्तगू केल्याचं समजतं। मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी शिंदे फडणवीस यांनी शाह यांच्याकडे मागितली असेही सूत्रांनी सांगितले। शाह यांनी सपत्नीक मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले। मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अत्यंत व्यग्र असलेले विमानतळ आहे। लाखो प्रवाशांना या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो। त्यामुळे ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। डागडुजीच्या कामासाठी येत्या 17 ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे तब्बल 250 विमान उड्डाणं रद्द किंवा त्यांच्या वेळांमध्ये बदल होऊ शकतो। त्याबद्दलची माहिती प्रवाशांना मिळणार आहे। पावसाळ्यापूर्वी हे काम करण्यात आलेलं होतं। आता पावसाळ्यानंतर डागडुजीचं काम होणार आहे। विमानतळाचे संचालन करणाऱ्या मियान कंपनीने या संदर्भात माहिती दिली आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गेल्या 2-3 महिन्यांपासून निपाणी शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे। शनिवार दिनांक 23 रोजी येथील मुख्य बाजारपेठेत जुनी चावडी परिसरात एका जनावराने महिलेला जोराची धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी येथील बाजारपेठेत एक महिला भाजीपाला खरेदीसाठी आली होती। त्याच वेळी बाजारात फिरणाऱ्या एका मोकाट वळूने बाजूने जाणाऱ्या महिलेला जोराची धडक दिली। त्यामुळे ही महिला खाली कोसळली। परिसरातील नागरिकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। या घटनेनंतर ही जनावरे कोठीवाले कॉर्नर परिसराकडे गेली। तिथेही त्यांच्या येण्यामुळे धावपळ उडाली होती। 5व्या दिवशी खानापूर शहर आणि तालुक्यात गणेश विसर्जन सोहळा संपन्न। खानापूर मलप्रभा नदी घाटावर 5व्या दिवसाचा गणेश मूर्ती विसर्जन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। खानापूर शहर त्याचबरोबर तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात सुद्धा 5व्या दिवसाचा गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपाचे मीडिया प्रमुख राजेंद्र रायका तसेच अमर जोरापूर भाग्यलक्ष्मी सोसायटीचे सेक्रेटरी भाऊराव चव्हाण आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तींचं श्री मलप्रभा नदीत विसर्जन केलं। यावेळी भक्तांचा जल्लोष पाहण्याजोगा होता। शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला। भारताच्या इस्रो या संस्थेने चंद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरून जगातील एकमेव देश बनला। ही चंद्रयान मोहीम यशस्वी करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ गेले 3-4 वर्षे अहोरात्र झटत होते। यामध्ये खानापूरचे सुपुत्र प्रकाश पेडणेकर यांचे योगदान होते। यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सूर्याजी पाटील, ज्येष्ठ नेते पीएच पाटील, माचीगड ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जाधव, गजू पाटील, नंदगड गावचे अशोक गोरे यांनी श्री प्रकाश पेडणेकर यांच्या स्वगृही जाऊन प्रकाश पेडणेकर या युवा शास्त्रज्ञाचा आणि त्यांचे वडील निवृत्त शिक्षक नारायण पेडणेकर आणि त्यांची आई यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला। यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण उपस्थित होते। राष्ट्रवादी पक्षातर्फे इंजिनियर सेल करणार युवकांना मार्गदर्शन।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य इंजिनियर सेलच्या मार्फत बेळगाव सहज सीमा भागातील सुशिक्षित युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस इंजिनियर सेल हा महाराष्ट्रपुरता मर्यादित असला तरी त्याची व्याप्ती सीमा भागासाठी वाढवली आहे आणि त्याच माध्यमातून बेळगावच्या सुशिक्षित युवकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे, असं आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमित देसाई यांनी केले। जुने बेळगाव येथील नरवीर व्यायामशाळेच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अमित देसाई यांचा सत्कार करण्यात आला। त्या सत्काराला उत्तर देतेवेळी ते बोलत होते। गणेशोत्सवाच्या निमित्ताने जुने बेळगावमधील लक्ष्मी गल्लीतील नरवीर गणेश मंडळाच्या गणेश महाआरती कार्यक्रमांमध्ये अमित देसाई यांनी सहभाग घेतला होता। बार कामगारांचा गळा चिरून खून घटप्रभा येथील घटना। शनिवारी सुट्टी असताना बार कामगारांमध्ये भांडण होऊन गळा कापून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याची घटना काल रात्री घटप्रभा येथे घडली। संजू हा घटप्रभा येथील एका बारमध्ये गेल्या 1 महिन्यांपासून काम करत होता। काही कारणावरून रात्री कामगारांमध्ये भांडण झाले, त्यामुळे अनर्थ घडला। त्यातील तिघांनी एकत्र येऊन संजूचा गळा चिरला, त्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची माहिती आहे। गणेश उत्सवात मध्यरात्रीपर्यंत शहर बस सेवा सुरू राहणार। शहरातील गणेश दर्शनासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील भाविकांना परिवहनाच्या शहर आगाराकडून मध्यरात्रीपर्यंत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शहरातील विविध भागात परिवहनाच्या बसेस मध्यरात्रीपर्यंत धावणार आहेत। बेळगावातील गणेशोत्सव पाहण्यासाठी ग्रामीण भागातील लोक शहरात येतात। यंदाही भाविकांच्या सोयीसाठी म्हणून शहर बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। वडगाव, अनगोळ, शहापूर, टिळकवाडी आणि शहराच्या इतर भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन त्या मार्गांवर रात्री 10 नंतरही परिवहन बस सेवा उपलब्ध होणार आहे। त्यासाठीचे सर्व नियोजन शहर आगाराकडून केले आहे। 10 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी उपलब्ध होत असल्यास त्या मार्गावर परिवहन सेवा दिली जाणार असल्याची माहिती शहर आगार व्यवस्थापकांनी दिली। पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर युवकाची उडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात वाराणसी येथील दौरा आटोपून विमानतळाच्या दिशेने जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर एका युवकाने उडी मारली। तो पंतप्रधानांच्या वाहनापासून अवघ्या 10 फूट अंतरावर होता। मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त वाराणसी येथे प्रचंड सुरक्षा व्यवस्था असतानाही त्यामुळे सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या आहेत। हा युवक गाझीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। लष्करात नोकरी मिळावी यासाठी तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होता, असे सूत्रांनी सांगितले। मार्कंडेय कारखान्याची उद्या वार्षिक सभा। मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दिनांक 25 रोजी आयोजित केली आहे। काकती येथील कारखाना कार्यस्थळावर सकाळी 11 वाजता या सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार आहे। सभेसाठी कारखान्याच्या सभासदांनी, शेतकऱ्यांनी आणि हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष तानाजी पाटील यांनी केले। टोपिनकट्टी दगडफेक प्रकरणी 60 जणांवर गुन्हा। टोपिनकट्टी येथे 2 दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचे पर्यवसान शुक्रवारी दगडफेकीत झाले। या प्रकरणी खानापूर पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण 60 जणांवर गुन्हा दाखल केलाय। 8 जणांवर जातीवाचक गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतलंय। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी शनिवारी टोपिनकट्टी येथे शांतता बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी गायकवाड यांनी दोन्ही गटातील लोकांना वादविवाद न करता जातीय सखोला राखून पुन्हा गुण्यागोविंदाने राहण्याचं आवाहन केलं। होमगार्डचे कमांडंट डॉक्टर नाईक यांना मुख्यमंत्री पदक। बेंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या सोहळ्यात उत्कृष्ट पथसंचलन केल्याबद्दल होमगार्डचे कमांडंट डॉक्टर किरण नाईक यांना मुख्यमंत्री पदकाने गौरविण्यात आले। गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अग्निशमन, आपत्कालीन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण, राज्य आपत्ती संरक्षण दलाचे अधिकारी उपस्थित होते। गोमटेश शाळेला थ्रोबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट। खानापूर बेडी येथील हॉलीक्रॉस शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत गोमटेश शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला। माध्यमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात गोमटेश शाळेने बेळगाव तालुक्याचा 15-17, 17-15, 17-16 तर अंतिम सामन्यात गोमटेश शाळेने बैलहोंगल तालुक्याचा 15-10, 15-7 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले। मुलींच्या गटातील उपांत्य सामन्यात गोमटेश शाळा बेळगावने कित्तूर तालुक्याचा 15-7, 15-9 असा आणि अंतिम सामन्यात गोमटेश शाळा
बेळगावने रामदुर्ग तालुक्याचा 15-4, 15-12 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले। या संघाला क्रीडा शिक्षक महावीर जनगौडा, विठ्ठल मुळकर, महावीर बुडगौडर, बीजी सोलोमन, किरण तरळेकर, नितीन नाईक, अनिल जनगौडा, मिलिंद मदनूर यांचे मार्गदर्शन, हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील पाटील, माजी आमदार संजय पाटील, संचालक सनत कुमार यांचे संघाला प्रोत्साहन लाभत आहे। मराठी विद्यानिकेतनच्या खो खो संघाची निवड सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत प्राथमिक मुलांच्या संघाने आणि माध्यमिक मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले। या दोन्ही संघांची रामदुर्ग तालुक्यातील भोजकोप या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। प्राथमिक खो खो संघातील आदित्य पाटील, आशुतोष कलखामकर, समर्थ शापूरकर, चेतन पवार, स्वराज गुरव, समर्थ देसूरकर, दक्ष कदम, आरुष चौगुले, आरुष पोटे, सोहम पावशे, संस्कार देशवळ, श्रेयस पाटील, निखिल पाटील, निखिल भातकांडे, आशिष तरळे आणि माध्यमिक खो खो मुलींच्या संघातील स्नेहा हिरोजी, वैष्णवी कोवाडकर, ऐश्वर्या कंगराळकर, सरिता पाटील, प्रतिज्ञा कुंभार, प्रेरणा मुदगेकर, नेत्राणी कडोलकर, संचिता पाटील, सानिया घडशी, अक्षरा हिरोजी, प्रज्ञा पाटील, साक्षी पाटील, गौतमी पाटील यांचा संघात समावेश आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।